रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा आजचा दिवस आहे 82वा. खूप छान असे मोठं जंगल आहे अमरकंटकचं. आता सकाळी प्रस्थान झाले आमचं रामकोटी तीर्थावरून. आणि बघा आता आमच्या समेत या जाधवताई. चला खूप छान असं आज मंगलमय वातावरणामध्ये प्रस्थान झालं. चला नळे बाबा, वागचौरे ताई, चला कामटे बाबा, नळे ताई, चला DR सर, चला गोलपबाई, नर्मदे हार, चला गोरक्षाया आदेश, नर्मदे हार, नर्मदे हार. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा दिवस 82वा आहे. आणि बघा आज पंचधारा, दूधधारा, कपिलधारा, दुराज गुंफा असे महान तीर्थाचं दर्शन होत आहे. दुपार भोजन आमचं मृत्युंजय आश्रम अमरकंटक. आणि नंतर जलपरिवर्तन होते आणि तटपरिवर्तन होते. म्हणजे आता उत्तर तटाकून आता आम्ही दक्षिण तटाकडे आजच जातोय. आज 82वा दिवस आहे. माईका बग्यामध्ये जलपूजा आणि आरती करून पुढं आम्ही सोनमुंडा दर्शन घेऊन रेवाकुंडा दर्शन होत आहे. संध्याकाळी मुक्काम आमचा पुणेवाले धर्मशाळा आहे. मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे, रामकुंड आहे, स्नान होईन मैयाचं. नर्मदा मैता ट्रेन्स प्रवासी सगळा. रामकृष्ण हरी नर्मदे हार. गंधाड जंगल आहे. बराच जवळजवळ निम्यालवर पर्वत आम्ही चढून आलेलो आहे अमरकंटक. खूप छान असा गुलाबी थंडीमध्ये प्रवास झालेला आहे. लगेच आम्हाला दुधारा आणि दुर्वास ऋषींची महान गुंफा आहे, दर्शन होत आहे. खूप छान असं आहे बघा. हे जंगलामध्ये झाडे अडकलेले आहे मध्ये, परंतु मधून जातात नर्मदा परिक्रमाशी. आणि असा हा गंधाड जंगलामधून आजचं 81वा दिवस आहे. नर्मदे हार बाबाजी, अरे बाबाजी. खूप छान प्रवास चाललेला आहे आज. नर्मदे हार बरेच तीर्थ आहे आजचे. महान तीर्थाचं दर्शन होते आम्हाला. बाबांचं दर्शन झालं. दीड महिन्यापासून बाबा नव्हते आमच्याबरोबर. नर्मदे हार. बघा खूप असा उल्हास आहे लोकांना नर्मदा परिक्रमा पायी करत असताना. खूप असे हे जे खडतर आहे, दगडाला बेदून जे पाणी जातं आहे, जे पाडाचं, आणि चालण्याला आहे थोडा कठीण मार्ग, परंतु खूप छान असे चालतात बघा. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 81वा दिवस आहे. आणि आता लगेच दुधारा दर्शन होते. माझ्या समेत दादू बाबा आहे, पंढरनाथ बाबा. आदेश आदेश. खूप छान पगदंडी आहे दुधाराला ती. अगदी DR सर माझ्या समोर आहे. खूप छान अशी नर्मदा मैवाती. हा दुधाराचा रस्ता आहे. चला पटापट चला. नर्मदे हार. थांबू नका ना. चला नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार बाबा. नर्मदे हार, नर्मदे हार. आ गए सब आ गए. नर्मदे हार बाबा, नर्मदे हार, नर्मदे हार. आदेश आदेश. आदेश आदेश आदेश. हार नर्मदे हार, नर्मदे हार. मी ज्या मानतीर्थ आलो होते, तीर्थ आहे दुधारा. खूप असा छान प्रवास झाला. 4 किलोमीटर आलेलो आहे. आणि माझ्या समेत जाधव बाबा आहेत. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 81वा दिवस आहे. चला तर आता दुधारा दर्शन घेऊया. खूप छान अशी नर्मदा मैवाती बघा. हर नर्मदे हार. बघा खूप छान आहे. आणि या तीर्थाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं परिक्रमा जो आपण म्हणतो तो लाभ भेटत नाही. खूपच हर नर्मदे हार. गोरक्षाया आदेश आदेश आदेश. नर्मदे हार, नर्मदे हार. तीर्थ आहे, दुधारा आहे. आणि बघा पुढं एक ही महर्षी दुर्वास दरबार आहे. हे कपिल कामधेनू दुधारा आहे आणि महर्षी दुर्वास ऋषींची गुंफा आहे बघा. हर नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे. महर्षी दुर्वास ऋषी भगवान की जय. बघा हे परत चालते. आता कामधेनू धारा आहे. नर्मदा मायाचं मंदिर आहे पुढं. चला तर आता महान गुंफा आहे. या गुंफेमध्ये आल्याशिवाय माझं या ठिकाणी समाधान होत नाही. नर्मदा मैया की जय. बाबाजी पूजा करे. मैया की जय. जय नर्मदे माता. दुर्वास ऋषी गुंफा नर्मदा मैया की जय. रामकृष्ण हरी नर्मदे हार. बा नर्मदा मैयाचं एकदम बाल्य रूप आहे. हे बाल्य रूप आहे. आणि भोलेनाथ भगवान आशुतोष आहे. हे पाणी नाही तर आशुतोष भगवान आहे, शंकर आहे. चला तर आता नर्मदा मैयाचा रस्ता आहे हा सगळा दगडा गोट्यातला. खूप छान असा नर्मदा मैयाचा आवाज आहे. कपिलधारा दाखवते बघा. या कपिलधारा खूप छान अशी वरून धार पडते, एकच आहे आणि फार उंचावरून पडते ते बघा.
खाली जे वर खडकाव पाणी जे आपटतंय खूप त्याचे तुषारी जवळ येतात माझ्यापर्यंत. आणि या कपिलधारा आहे खूप छान आहे बरं का. हा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना अमरकंटकमध्ये ज्या पंचधारा, दूधधारा, कपिलधारा ही धार कल्पच्या कल्प गेलेत आणि जातील बी. ही धार कधी तुटत नाही बरं का. खूप छान आहे नर्मदा मैयाची धार आहे कपिलधार. रामकृष्ण हरी नर्मदा बघा हे पुन्हा आळंदीचे सगळे बघा हे ट्रॅव्हल आलेले पुन्हा आळंदी आदेश. आमचे भीमदादा आले का? कुठे भीमदादा? वा 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 भीमदादा कुठे? नर्मदे हार नर्मदे. बघा इथं आळंदी पुण्याचे सगळे ट्रॅव्हल आलेले आहेत. नर्मदे हार आळंदी पुन्हा बघा हे महिला भगिनी पुरुष वर्ग आहे खूप छान असं आज दर्शन झाले त्यांच्या समित. आमचे आळंदीचे भीमदादा पण आहे. नर्मदे हार भीमदादा ना आगे बघा हे कपिलधारा इथून दिसत नाही पण परंतु पाण्याचा आवाज आहे. आमच्या समेत गोलकताई वागचौरे ताई आहे, पंढरीनाथ बाबा आहे. चलो आदेश आदेश. नर्मदे यार डियार सरे नर्मदे यार बाबा नर्मदे यार. बघा हे कपिलधारा आहे इथून या पॉइंटून तुम्हाला दाखवतो परत. नर्मदे हार बघा हे पाणी पडते खाली बघा. नर्मदे यार रामकृष्ण हरी नर्मदे यार. बघा उद्गम स्थळचा हा फोटो आहे आणि मा नर्मदा या ठिकाणी हॉटेल आहे. या ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला शेअर करू राहिलो की आमच्या भगिनी आमच्या समेत गेले 3 महिने नर्मदा परिक्रमा पायी चालत इथपर्यंत आलेले. आता नर्मदा परिक्रमा करत असताना अमरकंटक या तीर्थामध्ये आलेलो आहोत. ते कपिलधारा, दूधधारा, पंचधारामध्ये आहोत. इथं या ठिकाणी ताईंची इच्छा आहे का त्यांच्या नाताचा या ठिकाणी वाढदिवस आहे. पूर्व संदीप वागचौरे नाताचा वाढदिवस आहे आणि 16 आहे. आणि मुद्दाम ते म्हणतात का माझ्या नाताचा वाढदिवस आहे साजरा करायचा म्हणून काय गिफ्ट द्यावा म्हणून सगळ्यांना या ठिकाणी स्नेह भोजन आहे बघा. हर हर नर्मदे यार हे स्नेह भोजन आहे त्यांच्यातर्फे. बघा कल्याण आश्रम आहे की मायका बघायला जाताना हा कल्याण आश्रम आहे अमरकंटक आहे. खूप छान अशी नर्मदा परिक्रमाची जिथं सेवा केली जाते. आणि या कल्याण आश्रमाच्या पुढे आता मृत्युंजय आश्रम आहे. आमचा दुपार भोजन आहे गोरक्षाया नर्मदे हर हा नर्मदे. कल्याण आश्रम आता आश्रमात जाऊया. मृत्युंजय आश्रम आहे. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना दुपार भोजन आहे. मृत्युंजय आश्रम आहे अमरकंटक आहे. सकाळी गुलाबी थोडीतून प्रस्थान झालं रामकोटीवरून पंचधारा, दूधधारा, कपिलधारा, दुराज गुंफा पुढं जंगल मार्गाने माईच्या तटाने चालत असताना दुपार भोजन हे मृत्युंजय आश्रम बघा. खूप छान इथं आता नोंदणी केली जाते. अगदी आधार कार्ड आपल्या समेत पाहिजे. आधार कार्ड इथं प्रवेश दिला जातो आणि खूप छान सेवा आहे बरं का इथं. हा जो मृत्युंजय आश्रम आहे खूप छान आहे आणि मोठा आहे. जवळजवळ नर्मदा परिक्रमा पायी करत असताना जवळजवळ 90% परिक्रमावासी इथंच थांबतात. 2-2, 4-4 दिवस मुक्काम करतात. खूप मोठं आहे आणि या स्थानाला म्हटलेलं आहे मृत्युंजय आश्रम अमरकंटक. आमचं दुपार भोजन राहील. संध्याकाळी मुक्काम आमचा दक्षिण तटाने चालताना पुणेवाल्यांच्या धर्मशाळेत राहणार आहे. तिथं रामकुंड आहे. आता जेवण झाल्यानंतर दुपारून 2 वाजता आमचं प्रस्थान होणार आहे. दुपारून आमचं मायका बग्यामध्ये जल परिवर्तन आणि तट परिवर्तन. आता उत्तर तट संपत आहे. उत्तर तट संपून आम्ही दक्षिण तटाने आता आज मार्गस्थ होणार आहे. आजचा दिवस आहे 82वा. हर हर नर्मदे.